नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं विजेता न्यूज या यूट्यूब चॅनलमध्ये. कागदावर झगमगणाऱ्या योजना, कोट्यावधीचा निधी मंजूर, पण प्रत्यक्षात विद्यार्थ्यांचे नशीब काय? आजची ही बातमी तुमचं मन हेलावून टाकेल. परभणी जिल्ह्यातील एक जिल्हा परिषद शाळेतील एक चिमुकल्या विद्यार्थिनीने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र लिहिलेलं आहे आणि त्या पत्रात विचारलेले प्रश्न संपूर्ण व्यवस्थेला हादरणारे आहेत. या विद्यार्थिनीने आपल्या पत्रात लिहिलंय, दादा, कागदावर शाळा खूप चकाचक दिसते, पण प्रत्यक्षात पिण्यासाठी पाणीही नाही, शौचालयासाठी अवस्था वाईट आहे, खेळण्यासाठी साधन सामग्री नाही. मित्रांनो, ही कोणती खाजगी शाळा नाही, ही आहे जिल्हा परिषद शाळा, जिथे लाखो रुपयांचे निधी मंजूर झाल्याचं कागदोपत्री दाखवलं असतं. पण प्रश्न असा आहे, हा निधी गेला कुठे? विद्यार्थ्यांच्या मूलभूत गरजा आजही अपूर्ण का आहेत? या चिमुकल्या मुलीचा सर्वात जळजळीत प्रश्न आहे का? आमच्या भविष्य टांगणीला लागलंय, आम्ही काय आयुष्यभर ऊसतोड मजूरच बनायचं का? मित्रांनो, हा प्रश्न फक्त या मुलीचा नाही, हा प्रश्न आहे महाराष्ट्रातील हजारो ग्रामीण विद्यार्थ्यांचा. शिक्षण म्हणजे फक्त पुस्तक नाही, शिक्षण म्हणजे सुविधा, सुरक्षितता आणि सन्मान. आज एका विद्यार्थीने धाडस केलंय, पण आता प्रश्न आपल्याला विचारायचा आहे, सरकार उत्तर देणार का? दोषीवर कारवाई होणार का? आणि या मुलांचं भविष्य वाचणार का? जर तुम्हालाही वाटत असेल की ही केवळ बातमी नाही तर इशारा आहे, हा व्हिडिओ शेअर करा. कारण आज आवाज उठवला नाही तर उद्या प्रश्न विचारणारी मुलंही उरणार नाही. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.